राज्यामध्ये एकीकडे कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहेत आणि याच संदर्भातलं एक पत्र जे आहे ते राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः दीपक सावंत आहेत। सर, आज आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे। पत्रामध्ये कोविड या आजारासंदर्भात गंभीर उल्लेख केलेला आहे। काय नेमकी सध्या परिस्थिती वाटते आहे? तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय नेमकी स्थिती आहे? कोविड हा आपल्या भारताचे दरवाजे ठोठावतोय असं म्हणणे चुकीचं होणार नाही, कारण लाखो पर्यटक आज भारतातले सिंगापूरला जातात, हाँगकाँगला जातात, इतर देशात जातात, त्यांच्या माध्यमातून हा आजार इकडे पसरण्याची शक्यता आहे असं मला वाटते। यापूर्वी देखील असंच झालं होतं। पहिल्यांदा ज्यावेळी कोविड आला त्यावेळी देखील तो हवाई मार्गेच आला होता, पॅसेंजरच्या माध्यमातूनच आला होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आपल्याकडे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे आणि बरेचसे रुग्ण जर आपण पाहिले तर ते सायलेंट असतील, कदाचित जनरल प्रॅक्टिशनरकडे जात असतील, तात्पुरती ट्रीटमेंट घेत असतील। त्यामुळे ट्रॅकिंग आणि टेस्टिंग आणि ट्रीटमेंट हे जे सूत्र आहे, 3Tचं सूत्र आहे, ते राबवायला पाहिजे असं मला वाटते। कारण ट्रॅकिंग केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, टेस्ट केल्याशिवाय कोविड आहे की नाही कळणार नाही। आणि हा थोडासा वेगळ्या प्रकारचा कोविड आहे असं एकंदर माहिती मिळते, कारण ME18 हा जो काही व्हेरियंट नवीन तयार झाला आहे तो JN1चा डिसेंडंट आहे आणि त्यामुळे त्याच्या बाबतीतली प्रतिकारशक्ती आपली किती काम करेल याच्यावरती एक मोठा क्वेश्चन मार्क आहे असं लोकांचं म्हणणं आहे, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। WHOने याच्यावरती अजून काही कॉमेंट केलेला नाही आहे। त्यामुळे आपल्याला थोडंसं सावधगिरीने पावलं उचलणं आवश्यक आहे। मला असं वाटतं की हवाई मार्गे येणारे आपले जे मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले देशातले पर्यटक आहेत त्यांची थोडीशी तपासणी करणं आवश्यक आहे। सॅम्पल सर्वे करा आणि निश्चितपणे तुम्ही निदान एअर ट्रॅव्हल करताना किंवा बाकीच्या क्राऊडेड प्लेसमध्ये जाताना मास्क वापरणं तरी ते सांगा। कारण एकदा आपण जर समजा ह्या कोविडला इन्व्हाइट केलं तर आपली लोकसंख्या सिंगापूरच्या मानाने खूप मोठी आहे। आज सिंगापूरमध्ये जर 14,000 रुग्ण सापडत आहेत तर आपल्याकडे निश्चित ती संख्या वाढण्याचा संभव आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही औषधं वापरली आहेत, आपण बूस्टर डोस घेतले आहेत, आपण वॅक्सिन घेतलं आहे, त्याची त्या कालावधी संपलेली आहे। त्यामुळे ती इम्युनिटी किती आहे, किती अँटीबॉडीज आपल्यामध्ये शिल्लक आहेत हे कोणीच सांगू शकत नाही। आणि पूर्वीची औषधं कामी येतील की नाही हे देखील आपल्याला माहिती आहे। त्यामुळे NIVची म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची मदत घेऊन याचं आपल्याला मॅपिंग करणं अत्यंत आवश्यक आहे। केरळमध्ये जर आपण बघितलं तर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या रुग्ण आढळून आलेले आहेत। महाराष्ट्रातली तशी गंभीर स्थिती नाही असं म्हणणं देखील सरकारचं आहे। मला वाटतं की वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे। नाही, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा एक गुणधर्म आहे, आपण नेहमी म्हणतो। त्यानुसार आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। जरी परिस्थिती गंभीर नसली तरी परिस्थिती 4 दिवसात गंभीर होऊ शकेल, 8 दिवसात गंभीर होऊ शकेल किंवा होणार देखील नाही। कारण केरळपर्यंत आलाय, पुदुचेरीमध्ये आलाय, पुण्यामध्ये संशयित रुग्ण आहेत। तर हे संशयित रुग्ण नेमके काय आहेत याची शहानिशा केली पाहिजे। आणि जनरल प्रॅक्टिशनर जिकडे आपण पहिल्यांदा ट्रीटमेंटसाठी जातो त्यांच्याकडनं मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असेल, यांनी अहवाल मागवले पाहिजे। तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, किती रुग्णात वाढ झाली आहे, की काय होतंय, किंवा कोणती औषधं आपल्याला कामी येत आहेत। केंद्र सरकार जोपर्यंत गाईडलाईन देणार नाही तोपर्यंत राज्यामध्ये जे आहे ते त्या संदर्भातले नियम लागू केले जाणार नाही असं देखील सरकारचं म्हणणं आहे। नाही, असं नाही आहे। बघा, हेल्थ हा कॉन्स्टिट्यूशनला एक वेगळा विषय आहे, कारण त्याच्यामध्ये घटनेमध्ये तशी प्रोव्हिजन आहे, वी कॅन टेक द डिसिजन अबाउट द हेल्थ, कारण तो कन्करंट लिस्टमध्ये आहे। त्यामुळे आपण काय करायचं, आपला कोविडचा एवढा मोठा अनुभव आहे, आपण एवढ्या मोठ्या कोविडचा सामना केलाय, तर आपण निश्चितपणे काही निर्णय आपण घेऊ शकतो असं मला वाटतंय। शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांचा काही रिप्लाय आहे का, काय म्हणणं केलंय? त्यांनी सांगितलं मी माननीय आरोग्यमंत्र्यांशी बोलतो, आणखीन तुमच्याबरोबर त्यांना काम करायला सांगतो। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघतोय की एकीकडे कोविड रुग्णांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बघायला मिळत आहे। या संदर्भातलं पत्र दीपक सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी देखील हे गंभीरतापूर्वक घेऊन या सगळ्या संदर्भात सध्याचे असलेले आरोग्यमंत्री यांच्याशी बातचीत करू आणि निश्चितच पावलं उचलू असं सध्या सांगितलेलं आहे। त्यानुसार शासनानं योग्य ती पावलं उचलणं देखील महत्त्वाचं आहे असं देखील म्हणणं व्यक्त करण्यात आलंय। त्यावेळेपासून गणेश वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.